जात नाही. त्यांनी म्हटलंय की कुणबी एवढे आणि मराठा एवढे. ते कोण? तर त्यावेळेचे जे काही गृहीत धरले गेले 64 मध्ये तेच, असा त्याचा अर्थ आम्ही काढलेला आहे. कोण त्याचा दुसरा अर्थ काढत असेल? आता अनेक मराठा नेत्यांनी त्याला विरोध केलेला आहे. मी पाहिलंय कोकणातल्या कदमांनी विरोध केलाय, नारायण राणेंनी विरोध केलाय की आम्हाला ओबीसी मधून नको, आम्ही मराठाच आहोत. मग अशी नेत्यांची वेगळी वेगळी भूमिका येत आहे. आमचे ॲडव्होकेट लाखे, काय नव्हतं, संजय लाखे पाटील, त्यांनी वेगळी भूमिका मांडली. मुधोजी राजे भोसले नागपूर, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही ओबीसी मध्ये नाही, आम्ही मराठाच आहोत. मग ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? या सगळ्या टॉप लिडरशिपनी ते म्हणतायत, कबूल करतायत की आम्ही ओबीसी नाही, म्हणून आमचा कुणबी यांना विरोध नाही. त्यामुळे आमची भूमिका आम्ही मांडली. रामदेव पाटील यांनी दसऱ्यापर्यंतच्या अल्टिमेटम दिल्या शासनाला, जी.आर. लागू केलेला आहे तो दसऱ्यापर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू करा, नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. असं हे मला आज तरी विश्वास वाटतो की हे सरकार म्हणजे लोकशाही पद्धतीनं काम करते आहे. आजपर्यंतचा विश्वास आहे. आता पुढे काय येईल ते नक्की सांगता येईल. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना कोणालाही कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन करत असताना सरकारने ज्या भूमिका पहिलेच आणल्या होत्या की आम्ही टिकेल ते देऊ, ते टिकलं काय? भूमिका तर अशीही मांडली. आता एक तरुण बंजारा समाजाचा जिंतूरमध्ये उपोषण करायसाठी बसलेला आहे गेली 4 दिवस. त्या समाजाची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही ट्रायबल आहोत, बंजारा, तिकडे ते ट्रायबल आहेत पण इकडे ते विजेंटीमध्ये आहे. मग हैदराबाद गॅजेट लागू करत असताना या अनेक जाती आता पुढे येतील. मग त्याचं काय होईल? ते लागू करणार का असा विषय येतो. त्यामुळे अनेक प्रश्न यातून निर्माण होणार आहेत. त्या प्रश्नाला सरकार कसं पुढे जाईल? की भांडणं लावून ठेवतील आणि महाराष्ट्र स्थिर करतील? मला तरी यातून एक दिसत आहे की हे जे आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सगळ्या समाजाला डिस्टर्ब करून सगळ्या समाजाचं नुकसान करत असताना त्याला त्यामध्ये गुंतवून मूलभूत प्रश्नापासून पळ काढणं. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, त्यासाठी सरकार बरं काढत नाही. येथील शैक्षणिक व्यवस्थेचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. बेरोजगारी राज्यात प्रचंड वाढली आहे. कंत्राटदार आत्महत्या करत आहे. महाराष्ट्रात खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे. राज्य कंगाल झालेलं आहे. ह्याकडे कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून झुंजवत राहायचं आणि समाज आपल्या हक्कासाठी लढत ठेवायचं, त्याच्या हक्काला बाधा पोचवायची आणि त्याला लढण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि मूलभूत अधिकारापासून पळ काढायचं. ही सुद्धा भूमिका सरकारची त्यामध्ये असू शकेल. मी पण हा जी.आर. काढताना सरकारची बुद्धी आणि मेंदू शाबूत नव्हता एवढं मात्र नक्की. तायवाडी म्हणतात की जो जी.आर. आहे त्याचा परिणाम ओबीसीच्या आरक्षणावरती होणार नाही. राजाश्रय मिळालेले असे काही जे नेते आहेत ज्यांनी सरकारी पदं सुद्धा उपभोगलेली आहेत, त्यांच्या या अशा वक्तव्यांमुळे, भूमिकेमुळे कुठेतरी संभ्रम निर्माण होत नाही आहे. असं आहे की त्यांचा रोग कुणाकडे आहे हे पहिलं पाहिजे. ज्या लोकांनी जो चष्मा आता जुना काढून सत्तेच्या माणसाचा चष्मा घालण्याचं ठरवलंच असेल तर याला काहीच नुकसान दिसणार नाही. एखाद्याला हिरवा चष्मा घातला तर सुकलेलं गवत सुद्धा हिरवा दिसतो. असा त्यांचा चष्मा आता तो घातला आहे त्यांनी, म्हणून त्यांना नुकसान वाटत नाही. आणि सरकारचं मांडलिकत्व स्वीकारणाऱ्याला अजिबात नुकसान दिसणार नाही असं माझं मत आहे. येस, थँक्यू, नमस्कार. ना याच्याशी संबंधित असेल तर बोला, मी बाकीच्या विषयावर आज बोलणार नाही.